जो आंदोलन झालं तो क्लस्टर आणि टॅक्स संदर्भात होता। त्या क्लस्टरच्या जीआरला आज अशा प्रकारे आम्ही फाडून फेकून देत आहोत आणि याचा कधीही आम्ही स्वीकार करणार नाही। क्लस्टर योजना नको असा आवाज देत कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील 27 गावं एकवटली आहेत। केडीएमसी हद्दीतील 27 गावांमध्ये क्लस्टर योजना राबवण्यात येणार आहे। ही योजना जबरदस्ती गावांवर लादली जात असून त्यामुळे भूमिपुत्र संतप्त झाले आहेत। या विरोधात 27 गाव सर्वपक्षीय संरक्षण हक्क संघर्ष समिती आक्रमक झाली असून प्रत्येक गावात चर्चा तर होणारच असा उपक्रम राबवून जनजागृती करण्यास सुरुवात झाली आहे, असे संघर्ष समितीचे अध्यक्ष सुमित वजे यांनी सांगितले। 27 कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आपल्या मर्जी विरुद्ध समाविष्ट केलेल्या 27 गावांची ही संघर्ष समिती, सर्वपक्षीय संघर्ष समिती हिच्या नेतृत्वाने मध्ये आपण मागे 17 तारखेला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवरती आंदोलन केलं। यामध्ये दोन प्रमुख मागण्या होत्या। सर्वात म्हणजे क्लस्टर आणि दुसरी म्हणजे आपलं जे टॅक्सचा विषय होता त्याच्या संदर्भात चर्चा केली। मी जसं बोललो तर त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं की लवकरात लवकर सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्वांच्या सोबत ही बैठक घेणार आणि त्याच्यावर तोडगा काढायचा प्रयत्न करणार। आजच्या या सभेचं मेन प्रायोजन असं आहे की 27 गावातील सर्व जनता आणि जनतेचे लोकप्रतिनिधी या सर्वांना आम्ही बोलवलेलं होतं। त्यातील बरेचसे लोकप्रतिनिधी आले देखील इथे आणि त्यांना आम्ही हे सर्व क्लस्टर योजना काय आहे ही त्यांना समजवली, इथल्या जनतेला समजवली। अशी अफवाही चालू होती काही क्लस्टर वगैरे असं काय नाहीये असं विरोधकांकडनं पसरवायचा प्रयत्न देखील झाला, परंतु आम्ही ते सर्व क्लस्टरचे जीआर सगळे नकाशे हे जनतेच्या हातातच दिलेले आहेत। तर त्याच्यामुळे आता याच्या पुढे जर असं कुठे कोणी प्रयत्न केला अफवा पसरवायचा तर आता उत्तर जनताच त्यांना देणार। आणि आजच्या या सभेच्या माध्यमातून आम्ही जर आपण पाहिले का काही केलं ऍडव्हर्टाइजमेंट झाली होती की चर्चा तर होणारच, तर ते चर्चा तर होणारच जे आहे ही संघर्ष समितीचा नवीन अध्याय आहे आणि चर्चा तर होणारच या प्रोग्रामच्या माध्यमातून संघर्ष समिती ही सगळ्या 27 गावातील ही चर्चा लावणार आणि हे सगळे विषय घेऊन लोकांमध्ये जनजागृती करणार आणि लोकांच्या समस्या घेऊन त्याच्यावरती समाधान करायचं काम हे संघर्ष समिती या चर्चा तर होणारच या कार्यक्रमातून करणार। विशेष म्हणजे 17 मार्च रोजी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालयावर धडक देत राज्य सरकारच्या क्लस्टर योजनेचा 2022 मधील शासन निर्णय फाडून आणि त्यांची होळी करत 27 गाव सर्वपक्षीय संरक्षण हक्क संघर्ष समितीने निषेध केला होता। त्यावेळी क्लस्टर योजना राबवायला भूमिपुत्रांना झोपडपट्टीवासीय समजता काय असा सवाल केला होता। केडीएमसीने 27 गावांचा समावेश महापालिकेत केला, मात्र त्यांना सुविधांपासून वंचित ठेवलं आहे। त्यामुळं या गावांची वेगळी महापालिका स्थापन करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे। त्याचवेळी क्लस्टरला विरोध करण्यासाठी चर्चा तर होणारच। या उपक्रमात सोनारपाडा येथील साईबाबा मंदिरात जनजागृती सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी 27 गावांवर क्लस्टर योजना लादून भूमिपुत्रांना भूमिहीन करण्याचा डाव असल्याचा आरोप करण्यात आला। सभेचं नियोजन यासाठी की हे जे क्लस्टरचं भूत जे आलेलं आहे हे पूर्ण गावच्या गाव उद्ध्वस्त होणार आहेत या क्लस्टरमध्ये आणि म्हणून आम्ही त्या विरुद्ध आयुक्तांना निवेदन दिलं, मोर्चाही काढला 17 तारखेला आणि त्या अनुषंगाने आज संपूर्ण गावामध्ये जनजागृती होण्यासाठी ही सभा लावलेली होती आणि सभेतून निष्पन्न असं भरपूर काय होणारच आहे। माझे सहकारी सुमित वजे हे बोलतीलच, परंतु या सर्वांचा मतियार्थ एकच काढायचा आहे की जोपर्यंत 27 गावांची संघर्ष हे स्वतंत्र नगरपालिका महानगरपालिका होत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष सुरू राहणार आहे। आमची स्वतंत्र महानगरपालिका झाली की क्लस्टरचं भूत आपोआप उडून जाईल, म्हणून आम्ही आमची लढाई शेवटच्या टोकापर्यंत नेऊन लढणार आणि आमचा विजय 100% होणार। क्लस्टर योजना ही झोपडपट्टी भागासाठी असते, मात्र 27 गावात सरसकट क्लस्टर योजना लादली आहे। यामध्ये जबरदस्ती जागा अधिग्रहण केली जाणार असून या क्लस्टर योजनेला आमचा तीव्र विरोध आहे। यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेत विरोध केला जाणार आहे। शिवाय कायदेशीर लढाई लढू आणि वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून देखील लढाई लढू असा इशारा भाजपचे नगरसेवक महेश पाटील यांनी दिला। तर क्लस्टर हा जो स्लम एरिया त्यासाठी असतो, परंतु सरसकट सर्व गावांवर त्यांनी क्लस्टर लादलेला आहे आणि पूर्वी जेव्हा माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत आमची जेव्हा मिटिंग झाली अधिकाऱ्यांसोबत
तेव्हा असं ठरवलं की ज्यांना या क्लस्टरमध्ये यायचं असेल त्यावेळेला 40 गुंठ्याचा म्हणजे 1 एकरचा कॅटेगरी ठरलेला होता. परंतु आम्ही मागणी केली की तुम्ही 10 गुंठ्यावरती आणा, जेणेकरून ज्या जुन्या बिल्डिंगी झालेल्या आहेत 30-35 वर्षाच्या जुनी, त्यांना या क्लस्टरचा लाभ होईल. परंतु आता जो नवीन GR आला त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की संपूर्ण गावांवरती हा क्लस्टर लादून जबरदस्ती लँड ॲक्विजिशन करण्यात येईल आणि ज्याला याच्यामध्ये यायचं नसेल तर त्याची जागा आम्ही जबरदस्ती कायद्यानुसार कारवाई करू असं सुद्धा त्या GR मध्ये लिहिलेलं आहे. तर ज्यांची स्वतःची घरं गरजेपोटी बांधलेली आहेत त्यांना जर तुम्ही 300 फुटाचं घर देणार तर तो माणूस राहणार का? म्हणून आमचा सर्व समाजाचा या क्लस्टरला विरोध आहे. लोकप्रतिनिधीमधून म्हणून त्याचा पाठपुरावा होता. त्यामुळे नक्कीच आम्ही महापालिकेत ही मांडूच, परंतु जर कायदेशीर लढाई कायदेशीर लढाई लढू किंवा जर वेळ प्रसंगी म्हणजे रस्त्यावरती उतरून हे आंदोलन तीव्र करायचं असेल तर नक्कीच आम्ही रस्त्यावर सुद्धा उतरू.